नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन यामधील प्रॅक्टिस सेट 7.1 क्लास 8 मॅथ्स बघणार आहोत। सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला व्हेरिएशनचा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी नोटबुक दिलेले आहे आणि त्यांची प्राइस दिलेली आहे। फॉर एक्झाम्पल जर आपण 1 नोटबुक विकत घेतली तर त्यासाठी आपल्याला 20 रुपीज पेड करावे लागत आहे। जर आपण 2 नोटबुक घेतल्या तर त्यासाठी आपल्याला 40 रुपीज पेड करावे लागतील। जर 3 नोटबुक घेतल्या तर आपल्याला 60 रुपीज पेड करावे लागतील। जर आपण 4 नोटबुक घेतल्या तर 80 रुपीज पेड करावे लागतील। जर आपण 5 नोटबुक घेतल्या तर आपल्याला 100 रुपीज पेड करावे लागतील। या प्रकारे या ठिकाणी जर आपण नोटबुकची संख्या वाढवत आहोत तर या ठिकाणी प्राइस सुद्धा वाढवत आहे। म्हणजेच या ठिकाणी जर नोटबुकची संख्या वाढत आहे तर या ठिकाणी प्राइस सुद्धा वाढत आहे। आता या ठिकाणी आपल्याला त्यांचा रेशो बघायचा आहे। या ठिकाणी नोटबुकची संख्या वाढलेली आहे म्हणून प्राइस सुद्धा त्यांची वाढलेली आहे। आता आपण त्यांचा रेशो बघूया, x/y। फॉर एक्झाम्पल नोटबुक आपण x ने डिनोट केलं आणि त्यांची प्राइस y ने डिनोट केली। सुरुवातीला 1 आणि 20, फर्स्ट रेशो बनणार आपल्याला 1/20। या ठिकाणी x म्हणजे 1 आहे आणि y म्हणजे 20 आहे। सेकंड रेशो बनणार 2/40। थर्ड रेशो मिळणार आहे 3/60। फोर्थ रेशो मिळणार 4/80 आणि लास्ट रेशो मिळणार आहे 5/100। बघा आता या ठिकाणी 1/20 हा रेशो मिळालेला आहे। या ठिकाणी 2/40 मिळाला आहे। याला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 0 जा 0 म्हणजे पुन्हा आपल्याला 1/20 रेशो मिळालेला आहे। 3/60 आहे, याला 3 ने डिवाइड केलं 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 0 जा 0 पुन्हा आपल्याला 1/20 रेशो मिळालेला आहे। नेक्स्ट आहे 4/80, 4 ने डिवाइड करूया 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 0 जा 0 1/20 रेशो मिळालेला आहे। या ठिकाणी 5/100 आहे, याला आपण 5 ने डिवाइड करूया 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 0 जा 0 पुन्हा 1/20 मिळालेला आहे। म्हणजे या ठिकाणी आपला हा जो रेशो मिळत आहे आपल्याला 1/20 हा प्रत्येक वेळी सेम मिळत आहे, म्हणजे हा कॉन्स्टंट आहे। म्हणजे या ठिकाणी जे x आणि y दिलेलं आहे त्यांचं जे व्हेरिएशन आहे ते डायरेक्ट व्हेरिएशन आहे आणि डायरेक्ट व्हेरिएशन नेहमी या प्रकारे दाखवलं जातं या लेटरने। यालाच आपण अल्फा असे म्हणतो। हे ग्रीक लेटर आहे। अल्फा जो आहे तो काय आहे, एक ग्रीक लेटर आहे आणि त्या ग्रीक लेटरलाच आपण अल्फा असे म्हणतो। या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन का आहे, कारण त्यांचा जो रेशो मिळतो आहे आपल्याला तो कॉन्स्टंट मिळत आहे। म्हणजेच आपण कसे दाखवू शकतो, देअरफॉर x/y इक्वल टू कॉन्स्टंट नेहमी k अक्षराने दर्शवलं जातं। k म्हणजेच काय तर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन। म्हणजे या ठिकाणी आपल्याला x/y चा जो रेशो आहे तो आपल्याला कॉन्स्टंट मिळत आहे, म्हणून या ठिकाणी आपण x/y इक्वल टू k राईट डाऊन केला आहे। आणि या ठिकाणी x आणि y यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे। डायरेक्ट व्हेरिएशन का आहे तर जेव्हा आपण नोटबुकची संख्या वाढवत आहोत तेव्हा त्यांची प्राइस सुद्धा वाढत आहे, म्हणजेच काय तर त्या दोन्हींमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे। आणि त्यांचा जो रेशो मिळत आहे तो कसा मिळत आहे आपल्याला, कॉन्स्टंट मिळत आहे। तो k अक्षराने डिनोट केला जातो। k काय असतो तर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असतो। अगदी ह्याच कन्सेप्टवर डिपेंडंट आपण आता प्रॅक्टिस सेट 7.1 बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन। फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे, सर्कम्फरन्स c ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस r। बघा आता या ठिकाणी सर्कम्फरन्स c दिलेला आहे, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणासोबत, टू इट्स रेडियस r। म्हणून या ठिकाणी आपल्याला सिम्बॉल वापरून ते व्हेरिएशन दाखवायचं होतं, म्हणून या प्रकारे आपण दाखवू शकतो सर्कम्फरन्स c डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस r आहे। देअरफॉर c डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r, या प्रकारे हे स्टेटमेंट आपण दाखवू शकतो। सेकंड बघणार आहोत, कन्झम्पशन ऑफ अ पेट्रोल L इन अ कार and distance travel by that car D are in direct variation। या ठिकाणी सुद्धा डायरेक्ट व्हेरिएशन आहे कोणामध्ये तर कन्झम्पशन ऑफ पेट्रोल L आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट कार D या दोन्हींमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे। देअरफॉर आपण ते सिम्बॉलने कसं दाखवू शकणार ते व्हेरिएशन तर L
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी. या प्रकारे आपण हे सिम्बॉलने व्हेरिएशन दाखवू शकतो. क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ऍपल्स अँड देअर नंबर्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिला गेला आहे. या ठिकाणी कॉस्ट ऑफ ऍपल्स अँड देअर नंबर्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे यामध्ये कॉस्ट ऑफ ऍपल्स आणि नंबर ऑफ ऍपल्स यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन दाखवलेलं आहे. म्हणून आपण या प्रकारे राईट डाऊन केलं. कॉस्ट ऑफ ऍपल्स वायने डिनोट केले गेले होते अँड देअर व्हेरिएशन एक्सने डिनोट केलं गेलं होतं इन डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे कॉस्ट ऑफ ऍपल्स जे आहे वाय हे कोणासोबत डायरेक्ट व्हेरिएशन आहे तर नंबर ऑफ ऍपल्स सोबत म्हणजे एक्स सोबत. म्हणून वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. आता या ठिकाणी बघा नंबर ऑफ ऍपल्स दिले गेले आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी कॉस्ट ऑफ ऍपल्स दिले गेले आहे. थर्ड याच्यामध्ये बघा कॉस्ट ऑफ ऍपल्स दिली आहे. आपल्याला नंबर ऑफ ऍपल्स शोधून काढायचे आहे. या ठिकाणी नंबर ऑफ ऍपल्स दिले आहे. या ठिकाणी कॉस्ट ऑफ ऍपल्स शोधून काढायचे आहे. बघा आता या प्रकारे आपण सॉल्व्ह करणार. देअरफॉर वाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. देअरफॉर हेच आपण स्टेटमेंट कसं लिहू शकतो. वाय इक्वल टू के एक्स या प्रकारे लिहू शकतो. आता या ठिकाणी बघा नंबर ऑफ ऍपल्स दिले आहे 1 आणि त्याची कॉस्ट आहे 8. या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करणार. या ठिकाणी y ची व्हॅल्यू आहे 8 म्हणून लिहिणार 8 इक्वल टू कॉन्स्टंट इंटू x ची व्हॅल्यू किती आहे 1 मल्टिप्लाय बाय 1. देअरफॉर 8 इक्वल टू k मल्टिप्लाय बाय 1 केले तर मिळाले आपल्याला k. म्हणजे या ठिकाणी आपल्याला k ची व्हॅल्यू किती मिळाली 8. आता हीच व्हॅल्यू आपण या स्टेटमेंटमध्ये राईट डाऊन करणार. देअरफॉर स्टेटमेंट होतं y इक्वल टू kx. आता या ठिकाणी आपल्याला k ची व्हॅल्यू किती मिळाली आहे 8. k ची व्हॅल्यू किती मिळाली आहे 8. देअरफॉर y इक्वल टू 8x. हे मिळालं आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. बघा आता हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. बघा आता या ठिकाणी कॉस्ट ऑफ ऍपल्स दिले गेलेले आहे 56. आपल्याला नंबर ऑफ ऍपल्स शोधून काढायचे आहे. देअरफॉर बघा कॉस्ट ऑफ ऍपल आपण कशाने डिनोट करतो y ने. या ठिकाणी इक्वेशन लिहून घेणार y इक्वल टू 8x. हे काय आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. आता या ठिकाणी y ची व्हॅल्यू दिली गेलेली आहे आपल्याला 56. देअरफॉर 56 इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय x. या ठिकाणी x ची व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ ऍपल्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर 56 अपॉन 8 इक्वल टू x. या ठिकाणी 8 मल्टिप्लाय होता. जेव्हा तो लेफ्टला गेला तेव्हा डिव्हाइड झाला. देअरफॉर 8 ने जर 56 ला डिव्हाइड केलं तर 8 1 जा 8 8 7 जा 56. 7 इक्वल टू x. म्हणजे या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 7. म्हणून या ठिकाणी आपण नंबर ऑफ ऍपल्सची व्हॅल्यू मिळाली 7. या ठिकाणी 7 राईट डाऊन करून घेतलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. या ठिकाणी 12 दिले आहे. नंबर ऑफ ऍपल्सची व्हॅल्यू आहे 12. आपल्याला त्याची कॉस्ट शोधून काढायची आहे. बघा कशा प्रकारे शोधणार. पुन्हा आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन राईट डाऊन करून घेऊ. y इक्वल टू 8x. आता या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ ऍपल्स म्हणजे x ची व्हॅल्यू दिली आहे 12. y ची व्हॅल्यू शोधून काढायची होती म्हणून 8 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू आहे 12. दोन्हींचं करणार मल्टिप्लिकेशन. 8 2 जा 16 कॅरी 1 8 1 जा 8 प्लस 1 9. म्हणजे या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली 96. या ठिकाणी कॉस्ट ऑफ ऍपलची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 96 म्हणून या प्रकारे राईट डाऊन करून घेतली. थर्ड बघणार आहोत आपण. या ठिकाणी कॉस्ट ऑफ ऍपल दिली आहे 160 व्हॅल्यू दिली आहे. आपल्याला शोधून काढायचे नंबर ऑफ ऍपल्स. बघा या प्रकारे लिहिणार. पुन्हा आपण काय राईट डाऊन करणार इक्वेशन ऑफ व्हेरिएशन y इक्वल टू 8x. हे आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू दिली गेलेली आहे 160. कॉस्ट ऑफ ऍपल्स दिले गेलेले आहे इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय x. x ची व्हॅल्यू आपल्याला शोधून काढायची म्हणजे नंबर ऑफ ऍपल्सची व्हॅल्यू शोधायची आहे. देअरफॉर 160 अपॉन 8 इक्वल टू x. या ठिकाणी 8 x सोबत मल्टिप्लाय होता. जेव्हा तो लेफ्टला गेला तेव्हा तो डिव्हाइड झाला. 160 ला आपण 8 ने डिव्हाइड करूया. 8 1 जा 8 8 2 जा 16 8 0 जा 0. देअरफॉर x इक्वल टू 20. या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ ऍपल्सची व्हॅल्यू मिळाली आहे 20.
या ठिकाणी फिलअप करून घेणार 20. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हा जो टेबल दिला गेला होता तो आपण कंप्लीट करून घेतलेला आहे. तिसरं एक्झाम्पल बघणार आहोत. इफ m डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n and when m equal to 154, n equal to 7. Find the value of m when n equal to 14. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी m हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे n सोबत हे स्टेटमेंट दिलेलं आहे. देअरफॉर राईट डाऊन करणार m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. देअरफॉर m इक्वल टू kn. आता या ठिकाणी m ची व्हॅल्यू दिली गेली होती 154 इक्वल टू k या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, n ची व्हॅल्यू आहे 7 म्हणजे मल्टिप्लाय बाय 7. आता या ठिकाणी आपण k ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. देअरफॉर 154 अपॉन 7 इक्वल टू k. या ठिकाणी 7 हा k सोबत मल्टिप्लाय होता. 7 जेव्हा डाव्या बाजूला आला तेव्हा तो डिव्हाइड झाला. आता 154 ला 7 ने डिव्हाइड करणार आहोत. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 1 राहिला, 7 2 जा 14. देअरफॉर 22 इक्वल टू k. या ठिकाणी k ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती म्हणजे 22. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये राईट डाऊन करणार आहोत. देअरफॉर m इक्वल टू kn. देअरफॉर m इक्वल टू k ची व्हॅल्यू किती मिळाली 22, 22n. हे काय मिळालं आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे पुढचं एक्झाम्पल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ m व्हेन n इक्वल टू 14. आता हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन वापरून आपण या ठिकाणी m ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर या ठिकाणी दिलं गेलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ m व्हेन n इक्वल टू 14. देअरफॉर m इक्वल टू क्वेश्चन मार्क जेव्हा n इक्वल टू काय आहे 14 आहे हे विचारलं गेलं आहे. आता बघा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन राईट डाऊन करून घेणार आहोत. m इक्वल टू 22n. हे आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन या स्टेटमेंटवरून फाइंड आउट केलेलं होतं. देअरफॉर m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 22 मल्टिप्लाय बाय n ची व्हॅल्यू किती आहे 14 आहे. आता दोन्हींचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार. 14 2 जा 28 कॅरी 2, 14 2 जा 28 प्लस 2 30. म्हणजे या ठिकाणी आपल्याला m ची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 308. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 सुद्धा आपण सॉल्व करून घेतला. क्वेश्चन नंबर 4. इफ n व्हरायझेस डायरेक्टली ॲज m, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. या ठिकाणी सुद्धा डायरेक्ट व्हेरिएशन आहे. n डायरेक्टली व्हरायझ होतो आहे कोणासोबत m सोबत. देअरफॉर n डायरेक्ट व्हेरिएशन टू m. बघा या ठिकाणी n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m किंवा n व्हरायझेस टू डायरेक्टली ॲज m या प्रकारे सुद्धा आपण म्हणू शकतो. देअरफॉर n इक्वल टू km. आता या ठिकाणी आपण k काय लिहितो तर k म्हणजेच कॉन्स्टंट असतो. म्हणजे या ठिकाणी n इक्वल टू km या प्रकारे आपल्याला स्टेटमेंट मिळालं. आता या ठिकाणी आपण k ची व्हॅल्यू प्रथमतः शोधून घेऊ. n ची व्हॅल्यू किती आहे 12 आहे इक्वल टू k मल्टिप्लाय बाय m ची व्हॅल्यू किती आहे 3. देअरफॉर 12 अपॉन 3 इक्वल टू k. 12 ला जर 3 ने डिव्हाइड केलं तर 4 इक्वल टू k. या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 4. आता या ठिकाणी इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपण तयार करून घेणार आहोत. देअरफॉर n इक्वल टू km. देअरफॉर n इक्वल टू k ची व्हॅल्यू किती 4m. हे या ठिकाणी इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला मिळालेलं आहे. याचाच वापर करून आपण प्रत्येक एक्झाम्पल हे सोडवणार आहोत. बघा आता फर्स्ट दिला आहे m ची व्हॅल्यू दिली आहे, आपल्याला n ची व्हॅल्यू शोधायची आहे. देअरफॉर फर्स्ट इक्वेशन आपण राईट डाऊन करणार आहोत. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन होतं n इक्वल टू 4m. आता या ठिकाणी आपल्याला m ची व्हॅल्यू दिली आहे, n ची शोधून काढायची आहे. देअरफॉर n इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय m ची व्हॅल्यू किती दिली आहे 6.5 इक्वल टू दोन्ही संख्येचं मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. 4 5 जा 20, 0 कॅरी 2, 4 6 जा 24, 24 प्लस 2 26. एक डेसिमल पॉइंट लावून घेतला म्हणजे या ठिकाणी आपल्याला n ची व्हॅल्यू मिळाली 26.0 म्हणजेच काय तर 26. फर्स्ट आन्सर आपल्याला मिळालेला आहे म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण 26. या प्रकारे तुम्ही त्याला बॉक्स सुद्धा करू शकता.
आता सेकंड बघायचं आहे. या ठिकाणी n ची व्हॅल्यू दिली आहे 28. आपल्याला शोधून काढायची आहे m ची व्हॅल्यू. बघा पुन्हा इक्वेशन राईट डाऊन करणार आहोत. या ठिकाणी इक्वेशन ऑफ व्हेरिएशन होतं n = 4m. या ठिकाणी n ची व्हॅल्यू दिली आहे 28. 28 = 4m. आता या ठिकाणी m ची व्हॅल्यू शोधून काढायची आहे. या ठिकाणी 4 × m आहे. 4 जेव्हा डाव्या बाजूला जाणार तेव्हा डिव्हाइड होणार म्हणजे 28/4 = m. 28 ला आपण 4 ने डिव्हाइड करणार. 4 × 1 = 4, 4 × 7 = 28 म्हणजे 7 = m. या ठिकाणी आपल्याला m ची व्हॅल्यू किती मिळाली? ती मिळाली 7. या ठिकाणी लिहिणार 7. आता थर्ड बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला m ची व्हॅल्यू दिली आहे. शोधून काढायची आहे n ची व्हॅल्यू. बघा या ठिकाणी m ची व्हॅल्यू दिली गेलेली आहे. आपल्याला n ची व्हॅल्यू शोधायची आहे. पुन्हा आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन राईट डाऊन करणार आहोत. n = km. आता या ठिकाणी आपल्याला m ची व्हॅल्यू दिली आहे 1.25. देअरफॉर n = k ची व्हॅल्यू या ठिकाणी 4m इक्वेशन होतं. n = 4m. हे इक्वेशन आपण या ठिकाणी राईट डाऊन केलेलं आहे. 4 × n ची व्हॅल्यू किती आहे? 1.25. दोन्ही संख्येचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. बघा 4 × 5 = 20, 0 कॅरी 2, 4 × 2 = 8, 8 + 2 10, 0 कॅरी 1, 4 × 1 = 4, 4 + 1 5. या ठिकाणी 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट म्हणून या ठिकाणी डेसिमल पॉइंट n = 5. या ठिकाणी 5.00 म्हणजेच काय? 5. या ठिकाणी आपल्याला n ची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 5. अशा प्रकारे या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर 4 सुद्धा आपण सॉल्व्ह करून घेतला. क्वेश्चन नंबर 5. y varies directly as square root of x when x = 16, y = 24. Find the constant of variation and equation of variation. आता या ठिकाणी या एक्झाम्पल मध्ये काय दिलं आहे? y जो आहे y varies directly as square root of x. म्हणजे या ठिकाणी y जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणासोबत? तर स्क्वेअर रूट ऑफ x. आता या ठिकाणी अल्फा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे म्हणून आपण कशा प्रकारे लिहिणार? y = कॉन्स्टंट लिहिणार आणि स्क्वेअर रूट ऑफ x. या प्रकारे राईट डाऊन केलं आपण. आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? x ची व्हॅल्यू दिली आहे आणि y ची व्हॅल्यू दिली आहे. देअरफॉर व्हेन x = 16 and y = 24. या व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत इक्वेशन मध्ये. देअरफॉर y ची व्हॅल्यू किती आहे? 24 = k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर रूट ऑफ 16. या प्रकारे आपण राईट डाऊन केलं. देअरफॉर 24 = k × जेव्हा आपण स्क्वेअर रूट ऑफ 16 काढणार तर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळते आहे 4. देअरफॉर या ठिकाणी 4 ही जी संख्या आहे k ला मल्टिप्लाय आहे. जेव्हा 4 ही संख्या डावीकडे जाणार तेव्हा ती डिव्हाइड होणार म्हणजे 24/4 = k. आता या ठिकाणी 24 ला 4 ने डिव्हाइड केलं तर 4 × 1 = 4, 4 × 6 = 24, 6 = k. म्हणजे या ठिकाणी आपल्याला k ची व्हॅल्यू किती मिळाली? ती मिळाली 6. म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती मिळालं? तो मिळाला 6. आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन सुद्धा फाइंड आउट करायचं होतं. देअरफॉर इक्वेशन होतं या प्रकारे y = k स्क्वेअर रूट ऑफ x. आता या ठिकाणी आपण k ची व्हॅल्यू पुट करणार आहोत 6. देअरफॉर y = 6 रूट x. या ठिकाणी हे जे मिळालं ते होतं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. या ठिकाणी राईट डाऊन करणार इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आणि या ठिकाणी k ची जी व्हॅल्यू मिळाली ती होती कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. अशा प्रकारे या ठिकाणी आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन त्याचबरोबर इक्वेशन ऑफ व्हेरिएशनच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आहेत. क्वेश्चन नंबर 6. The total remuneration paid to laborer employed to harvest soybean is in direct variation with the number of laborer. If remuneration of 4 laborer is ₹1000, find the remuneration of 17 laborer. आता या ठिकाणी
आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशन दिलेलं आहे, परंतु ते कोणामध्ये, तर टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबरर यांचं कोणासोबत, तर नंबर ऑफ लेबर सोबत. म्हणजे या ठिकाणी लेबर दिलेले आहे आणि त्यांना केले गेलेले टोटल रुपीज दिले गेलेले आहे. म्हणजे या ठिकाणी टोटल रुपीजचं त्या लेबर सोबत डायरेक्ट व्हेरिएशन या ठिकाणी दिले गेलेले आहे. आता या ठिकाणी विचारलं गेलं आहे इफ रिम्युनरेशन ऑफ 4 लेबरर इज ₹1000, म्हणजे 4 लेबरला दिले गेलेले पैसे किती, तर 1000. तर या ठिकाणी आपल्याला 17 लेबररसाठी किती रिम्युनरेशन लागलं ते फाइंड आउट करायचं आहे. बघा आता या ठिकाणी सुद्धा डायरेक्ट व्हेरिएशन एक्झाम्पल आहे. आता ते आपण कशा प्रकारे राईट डाऊन करणार बघा. या प्रकारे आपण ते राईट डाऊन केलं आहे. लेट द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबरर बी ₹Y अँड द नंबर ऑफ लेबरर एम्प्लॉईड बी X. म्हणजे या ठिकाणी टोटल रिम्युनरेशन दिलेलं आहे ₹Y आणि लेबरर किती दिलेले आहे ते म्हणजे X एम्प्लॉई होते. या प्रकारे आपण राईट डाऊन केलं आहे. आता या ठिकाणी दोन्हींमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन होतं म्हणून आपण लिहिणार देअरफॉर Y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू X. देअरफॉर Y इक्वल टू KX. या ठिकाणी आपण अल्फाला रिमूव्ह करून त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट राईट डाऊन केला आहे. आता या ठिकाणी आपल्याला कॉस्ट दिली गेलेली आहे, रुपीज दिले गेलेले आहे आणि लेबरर दिले गेलेले आहे. बघा आता काय दिले आहे, या ठिकाणी आपल्याला दिले आहे इफ 4 लेबररला आपण किती रिम्युनरेशन दिलं, ₹1000. देअरफॉर या ठिकाणी आपण 1000 रुपीज पेड गेले आहे. या ठिकाणी Y म्हणजेच टोटल रिन्युमरेशन होतं. म्हणजे या ठिकाणी आपण 1000 रुपीज दिले गेले आहे कोण किती लेबरसाठी, 4 लेबरसाठी, इक्वल टू KX. X ची व्हॅल्यू किती, तर 4. देअरफॉर 1000/4 इक्वल टू K. देअरफॉर 1000 ला जर आपण 4 ने डिव्हाइड केलं तर बघा या प्रकारे 4 1 जा 4, 4 2 जा 8, राहिले 2, त्यावर घेतला 0, 4 5 जा 20 आणि 4 0 जा 0. म्हणजे या ठिकाणी K ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 250. K ची व्हॅल्यू 250 केव्हा मिळाली, जेव्हा आपल्याला या ठिकाणी X ची व्हॅल्यू किती होती, X ची व्हॅल्यू होती 4. या ठिकाणी राईट डाऊन करून घेणार व्हेन X इक्वल टू 4 अँड Y इक्वल टू 1000. तेव्हा आपल्याला हे इक्वेशन वापरला आपण. या प्रकारे Y ची व्हॅल्यू पुटअप केली आणि X ची व्हॅल्यू पुटअप करून या ठिकाणी आपण K ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. आता या ठिकाणी आपल्याला 17 लेबररसाठी किती रिम्युनरेशन लागणार आहे ते फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर पुन्हा आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन राईट डाऊन करणार Y इक्वल टू KX. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला टोटल रिन्युमरेशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे Y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे जेव्हा X ची व्हॅल्यू किती आहे, X ची व्हॅल्यू आहे 17. बघा आता या प्रकारे आपण राईट डाऊन करणार. या ठिकाणी आपल्याला Y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. K ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 250 मल्टिप्लाय बाय X ची व्हॅल्यू किती 17. दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला या ठिकाणी Y ची व्हॅल्यू मिळणार. 17 0 जा 0, 17 5 जा 85, 5 कॅरी 8, 17 2 जा 34, 34 प्लस 8 केले तर या ठिकाणी 42. म्हणजे Y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4250. म्हणजे या ठिकाणी जेव्हा X इक्वल टू 17 लेबरर होते तर 17 लेबररसाठी टोटल रिन्युमरेशन किती लागणार, तर 4250 रुपीज. ते आपण या प्रकारे राईट डाऊन करून घेणार. या प्रकारे आपण ते राईट डाऊन करून घेतलं. द टोटल रिम्युनरेशन फॉर 17 लेबरर आर 4250 रुपीज. या प्रकारे आपण हा क्वेश्चन नंबर 6 सुद्धा कंप्लीट करून घेतला आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 7.1 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.